केदारच्या दिशेने फुलटो चेंडू घेतला आणि त्या चेंडूवर पुरेपूर संधी उचलली करता धावसंख्येत 6 आणि वर. आता मात्र चांगलाच फटका पाहायला मिळाला, चांगला संपर्क चेंडू आणि फळीचा. धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. चांगलीच सरळ त्याचा चेंडूचा समाचार घेतला. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि क्षेत्ररक्षण मात्र पुढे आला, गडली आणि चेंडूला पाठवला 4 धावां करता. वन बाउन्स सीमारेषा पार 4 धावां करता. धावसंख्येत मात्र 4 ने भर. धावसंख्या होते ती 30 धावा. आता मात्र चांगला सूर गवतला. टोळवतोय का आणि सर्रे कसा फटका. फ्रीडचा चेंडू होता आणि त्या चेंडूला दिली ट्रीटमेंट. पाठवलं षटकारा करता. पहिला फ्रीडच्या चेंडूवर षटकार मारण्यात यश येत आहे ते फलंदाज केदार यांना. याआधी 4 चेंडू फ्रीड झाले होते, परंतु त्या 4 चेंडूवर फलंदाजांना मोठा फटका. धावसंख्या जाऊन पोहोचलाय ती 40 धावांवर. आता मात्र फुलटो चेंडू भाऊया झेल घेण्याची संधी आहे आणि झेल घेतला आणि झेल न घेता चेंडू पाठवला सीमारेषा पार. षटकार 6 धावां करता. हा झेल होता, परंतु झेल मात्र सुटला गेलेला आहे आणि धावसंख्या 6 आणि वर. धावसंख्या 48. निखिल मात्र यांना मी विनंती करेल जरा केदार. आता मात्र हेलिकॉप्टर पाक जीवदान मिळाला आणि त्या जीवदानीचं पुरेपूर संधी उचलत आहे. धावसंख्येत 6 आणि वर. धावसंख्या जाऊन वैयक्तिक 34 धावांवर खेळतोय तो म्हणजे केदार यांच्या दिशेने. तसंच नितेश यांच्यासाठी एक पारितोषिक लागला. आता मात्र सुरेख स्लोअर वन पद्धतीचा चेंडू टाकलेला स्क्रीन मध्ये षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्येत 6 आणि वर 61. संकेत दवणे यांच्याकडनं नितेश यांच्यासाठी पारितोषिक लागलाय. प्रत्येक षटकारामागे प्रत्येक षटकाराला धावांवर. पुढचा चेंडू सुरेख कसा फटका. केदारवर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 67 धावांवर आणि 46 धावांवर खेळतोय तो फलंदाज केदार. 46 आणि 14. त्यामध्ये पहिल्या 2 सामन्यात आता मात्र उंच गेलेला हा चेंडू आणि 50 धावा मात्र पूर्ण होत आहेत ते केदार यांच्या. सलग 4थ्या सामन्यामध्ये 4थं अर्धशतक पाहायला मिळत आहे ते केदार याच्या फळीतून. पहिल्या सामन्यात रुचित, दुसऱ्या सामन्यामध्ये दुर्वेश, तिसऱ्या सामन्यामध्ये संकेत यांच्याकडनं आणि आता मात्र या 4थ्या सामन्यामध्ये केदार याच्याकडनं अर्धशतक पाहायला मिळत आहे. आणि 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा हरीशभाई यांच्याकडनं जीपे केलेले आहेत ते केदार यांच्या अकाउंटला आलेले आहेत. आणि आता मात्र सुरेख असा फट पाहायला मिळतोय. धावसंख्येत मात्र 6 आणि वर होतोय. धावसंख्या होते ती 81 धावा. शेवटचा चेंडू बाकी असेल. या शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळतोय का. आणि आता पुन्हा एकदा उंच गेलेला फटका. चेंडू जातोय सीमारेषा 88 धावा आणि 89 धावांचं आव्हान असणार आहे. आणि इंडिव्हिज्युअल सर्वात जास्त 6 धावा असणार आहेत. 62 धावा आहेत त्या म्हणजे केदार यांच्या. आणि आपण पाहू शकतो माईम प्रीमियर लीग 2025 हेल टिपून मात्र मैदानावर खाली पडला. थोडासा दुसरा झटका बसतोय. क्षेत्ररक्षक चांगलाच झेल पकडला. रोणक यांनी चांगला झेल टिपला गेला. शुभम मात्र बाद होतोय. पाहायला मिळतंय का. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू उंच गेलेला आहे. पाहूया झेल घेण्याची संधी. नितेश मात्र चेंडूच्या खाली आणि चांगला झेल टिपला जातोय. आणि मात्र आनंद व्यक्त करताना केदार ज्या फलंदाजांनी त्यांना पहिल्या चेंडूवर षटकार टोळवला त्याच फलंदाजाचा गडी मिळवताना खूपच आनंद पाहायला मिळतोय. आणि एक मोठा झटका. चांगले पुढचा चेंडू केदार आता मात्र त्रिफळाची तुडवतोय आणि फलंदाज मात्र बाद होतोय. अनिकेत एक मोठा झटका. 4 चेंडू मध्ये 2 गडी बाद मिळवतोय तो गोलंदाज हार्दिक.